एकाच सुरात एकच त्यांनी मला सूचना केली आहे, कारण का मी अतिशय मन मोकळेपणे प्रत्येकाने माझ्याशी बोलावं ह्याच्यासाठी ही सगळी प्रक्रिया आहे. आणि या प्रक्रियेमध्ये प्रत्येकाने मला सांगितलं की जे आदरणीय पवार साहेब ठरवतील ते आम्हाला मान्य असेल. जो काय निर्णय घ्याल तो लवकर घ्या आणि पुण्याच्या हितासाठी घ्या. अनेक लोकांनी मला 3-4 महत्वाचे मुद्दे वारंवार सांगितले की ताई, पुण्यामध्ये ट्रॅफिकचा प्रश्न, याच्यासाठी आपण मार्ग काढलाच पाहिजे. पुण्यामध्ये पाण्याचा प्रश्न, ह्याच्यासाठी आपण जातीने लक्ष घालून काहीतरी प्लॅन जो त्यांनी त्यांच्या वॉर्डसाठी केलाय तो अजून म्हणजे शहराच्या लेवलला कसा करता येईल. आणि म्हणजे मला आनंद आणि कौतुकही वाटतंय की अनेक म्हणजे जवळपास 50% आमचे ज्यांनी तिकीट मागितलंय त्या प्रत्येकाने पहिल्यांदा मी असं बघितलंय की पर्यावरण आणि एअर पोल्युशन बद्दल जवळपास 50-60% लोकांनी मला सांगितलं की काही हा विषय पक्षांनी तातडीने घेतला पाहिजे आणि ह्याच्यातून आपण पूर्ण ताकदीने जे काम अनेक वर्ष सातत्याने वंदनाताई बोलत आल्यात ते पुढे केलं पाहिजे. त्याच्यामुळे मला खूप आनंद वाटतोय की जी उत्सुकता किंवा जे फोकस्ड विकास जो आपल्याला आणि शाश्वत जो होऊ शकतो असा विकास, पाण्याचं प्रदूषण आणि हवेचं प्रदूषण ह्याच्याबद्दल जो फीडबॅक मला आला तो अतिशय मला आशादायी. बरेच लोक होते, माझी वन ऑन वन होती आणि बाकीचे सगळे, वंदनाताई पण नाहीये, बरेच लोक नाहीये. तुम्ही गेल्यानंतर ते केव्हा घोषणा करणार आहे असं ते म्हणाले? असू शकेल, मला नाही माहिती. मी माझ्या पत्रकार परिषद आहे काय, म्हणजे बोलणं झालंय? मी सकाळपासून तुम्ही बघते आतापर्यंत चाललंय की ते सोडणारे पक्ष राजीनामा देणार आहेत. काल तुमच्याबरोबर चर्चा झाली बरेच. मी प्रशांत दादांच्या बरोबर 6 तास चर्चा केली आहे. 6 त्यांच्या ज्या मागण्या होत्या त्या 100% झाल्याच पाहिजेत, त्या मला मान्य आहे. प्रत्येक कार्यकर्ता प्रोटेक्ट झाला पाहिजे ते अर्थातच मान्य आहे. आणि त्याच्यामुळे आता त्यांच्या मनात ते वेगळं असेल तर मला माहिती. त्यांची मागणी अशी होती की प्रत्येक कार्यकर्त्याला न्याय मिळावा. आता माझा एक भ्रम असा नाहीये की हा जो पक्ष चालतो तो माझ्यामुळे चालतो. पक्ष आदरणीय पवार साहेब केंद्रबिंदू म्हणून चालतो. मी त्या भ्रमात नाही. तुम्ही आहात का? नाही ना तुम्ही. त्याच्यामुळे आमचं सगळं असं म्हणणं आहे की जर आदरणीय पवार साहेब हे आपले केंद्रबिंदू असतील तर पवार साहेब म्हणे पूर्व दिशा सिंपल. नाही काही तुम्ही असं म्हणला माझ्यामुळे पक्ष भ्रमात नाही किंवा कार्यकर्ते नाहीये, जे नाराज आहेत ते लोक अशा भ्रमात येत असं तुम्हाला वाटायचं नाही? असं मी अजिबात म्हणले नाही. डोंट ट्विस्ट माय वर्ड. फॅक्च्युअल, तुम्ही रिपोर्टर आहात, फॅक्च्युअल रिपोर्टर बघा तुमच्या क्रेडिबिलिटीचा. पंची जी भूमिका आहे ना ती आता जवळपास जाहीर झाली. काल ते तुम्हाला भेटलेत, अर्थात अंतर्गत काय बैठक झाली असेल ती माहिती नाहीये, पण त्यांची एकच मागणी होती की अजित पवारांसोबत नको. 2023 पूर्वगामी विचारांच्या शरद पवार साहेबांना सोडून अजित पवार महायुतीत बसले. 5 वर्ष आम्ही अजित पवारांच्या विरोधात म्हणजे महायुतीच्या विरोधात गेली अनेक वर्ष आंदोलनं करतोय. जर अजित पवारांसोबत युती झाली तर सत्तेत बसावं लागेल, अर्थात पुणे महानगरपालिकेच्या भाजपसोबत जाऊन. प्रशांत माझ्याकडे कॉर्पोरेशनचा आलेला नाही असून त्याच्यामुळे कोण कुणावर बसेल हे मला माहिती नाही, कारण का अजून इलेक्शन व्हायचं आणि रिझल्ट लागायचं. त्याच्यामुळे मी नाही प्रिडिक्ट, मी काय ऍस्ट्रॉलॉजर काय नाही. मी सकाळपासून मला श्वास घ्यायला पण वेळ नाही. तुम्ही पण आहात त्यामध्ये, तुम्ही बघताय का? मी माझ्या अजिबात नाही. आज सुप्रिया सुळेची प्रत्येक कार्यकर्ता बोलत होता मन की बात. आज मन की बात. आमच्या पक्षात प्रोटोकॉल नसतो, आम्ही कुटुंब म्हणून पक्ष चालतो. या पक्षात सब समान आहे. आदरणीय पवार साहेब सोडून आम्ही सब इक्वल आहे. नाही माझा आता 6 तास अजून बोलला मला माहिती, ते मला काय माहिती नाही. मला माहिती नाही काय. नाही मला काही सांगितलेलं नाही. तुम्हाला एक सांगू का, हा नाराजी वगैरे शब्द आहे ना हा घरी वापरायचा असतो. सदानंद सुळेंना मी सांगू शकते, सदानंद आय एम नाराज. ते पक्षामध्ये नाराज नाही बॉस, आय एम अ प्रोफेशनल. मी या राज्याची आणि देशाची सेवा करायला आले, त्याच्यामुळे मला नाराजी व्हायचा अधिकारच नाही. आता इथे रिपोर्टर आलाय,
कॅमेरामॅन 10 मिनिटं उशीर आला, वडापाव खात राहिला, तुम्हाला अधिकार आहे नाराज व्हायचा? क्या कर लोगे भैया, युअर प्रोफेशनल. असं कसं तुम्ही म्हणता? मला अधिकार नाहीये, कारण काही लोकसेवेसाठी आलेले. मला अधिकार नाही, मी माझ्याबद्दल हा. अरे अरे दादा, काँग्रेस आमच्या यायला तयार आहे, शिवसेना यायला तयार आहे, त्याच्यामुळे तो विषय येतोच कुठे. आणि मी सकाळ, हाऊ एक्साइटेड आर यू गाईज बॉस. काय म्हणले मी? या शहराच्या मुलाखतीच नव्हत्या, मुलाखती घेऊन झालेल्या आहेत. मी मुलाखतीसाठी बसलेलेच नाही आज. मी आज फक्त जे कार्यकर्ते आहेत त्यांना मी भेटले नव्हते. 1-on-1 प्रत्येकाने येऊन त्यांच्या मन की बात मला सांगावी, त्यांच्या मनात काय आहे, कोणाचा प्लॅनिंग काय आहे, तुमचा वॉर्ड बसलाय का नाही, तुमच्या वॉर्डमध्ये कोण कसं बसणार, काय तुम्ही अरेंजमेंट केली आहे, कसा प्रचार केलाय, सोशल मीडियाचं काय करायचंय, मी कुणाला फॉलो करायचंय इंस्टाग्रामवर, मी कुणाला फेसबुकवर फॉलो करायचंय, मी किती लाईक्स करायचे, या सगळ्या कामासाठी इंस्टाग्राम, सोशल मीडियाचं काय प्लॅनिंग झालंय, तुम्ही प्रचारासाठी काय करणार आहे, माझा किती वेळ अपेक्षित आहे, अमोलदादांनी किती वेळ द्यायला पाहिजे, कशा सभा घेऊया, प्रचार कसा करूया, पदयात्रा कधी काढूया, याच्यासाठी. निर्णय घेतला की राजीनामा द्यायचा, या सगळ्यातून डॅमेज कंट्रोल करण्यासाठी बैठक घेतलीये का, किंवा यासाठी काय प्लॅन आखलाय का तुम्ही? एक तर तुम्हाला आठवत असेल, तुम्हीच पवार साहेबांची रिपोर्टर इथे नाहीये आज. पवार साहेबांना प्रश्न विचारला होता कोणीतरी, आठवतात तो आवाज मला अजून आठवते, ते आज इथे नाहीयेत. त्यांना पवार साहेबांनी विचारलं होतं, माणूस कधीच रिटायर होत नाही, त्याच्यामुळे पवार साहेबांना कोणीतरी विचारलं होतं त्या प्रेस कॉन्फरन्स मध्ये 2 जुलैला 1:30 वाजता की तुमच्या चेहऱ्यात, तुमचा पक्षात एवढा मोठा डॅमेज झालाय, तुमच्या पक्षाचा आश्वासन चेहरा विषय झाला. हे बघा, आम्ही काय म्हणजे लोक मला परिवारवाद वगैरे म्हणतात, जे मी आहेच, त्याचबरोबर काय अधिकाराने कोणी जन्माला हक्क बनवला नाही, ही सेवा आहे. हे काय माझे शेअर्स नाही आहेत की बारामती अॅग्रो मधले शेअर्स किंवा आमच्या गोविंद बागेतलं घर मला मिळालंच पाहिजे, नॉट एट ऑल. ही सेवा आहे. ही सेवा काय प्रक्रियेने करायची हा प्रत्येकाचा वैयक्तिक असा कुठलाही निर्णय, रीड माय लिप्स, अजूनही असा कुठलाही निर्णय झालेला नाही. आणि जे चर्चा तर सगळ्यांची सुरू करते, माझी भारतीय जनता पक्षाची पण चर्चा होते, पार्लमेंट. एक मिनिट और भी लंबा चलेगा थोडा. मग तुम्हीच प्रश्न विचारा, मी तुम्हाला मोनोसिलेबल्स मध्ये उत्तर देईन. प्रतिपादन केलं की आम्ही प्रदूषण होतंय, नदी प्रदूषित आहे, याबद्दल खूप अजेंडा आहे, तुम्ही कार्यकर्त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं, नाव देत त्या खरोखरच काम करतात बीडीपी मध्ये. पण त्याच राष्ट्रवादीच्या आताच्या नेत्यांनी ताईंना एकत्र पक्ष असताना विरोध केला होता, त्याच महापालिकेत त्यांच्या सोबत जाणार. पॉलिसी लेवलला जे आमच्या बरोबर पण आहेत ना आता इथेच बसलेले, त्यांचा पण काही जणांचा विरोध होता. तो एक पॉलिसी डिसिजन होता. प्लीज आपण सगळ्यांनी थोडंसं राजकारण आणि पॉलिसी गांभीर्याने घ्यावी अशी माझी विनम्र विनंती आहे. पॉलिटिक्स इज नॉट अबाउट ब्रेकिंग न्यूज, फार मोर सबस्टन्स दॅन. माझ्याकडे कधीच माझ्या राजीनाम्याचा पण माझ्याकडे आलेला नाहीये. तो तुम्हीच 24 तास 48 तास चालत, माझ्याशी कोणी बोललं नाहीये 48 तासात, तर माझ्याकडे पाठवलाय. चर्चा आहे एकतर एक असे तुमच्या एडिटोरियल मध्ये सगळी चर्चा तुम्ही मला सांगणार, त्यामुळे मी पण तुम्हाला मलाच परिचय तेच सांगणार. चर्चा आहे पवारांसोबत जायला आहे,
त्याला तुमचं काय हरकत आहे का? नाही नाही, ते मला ते बोलले नाही, ते तुमच्या चॅनलवर बोलले, मी नाही ऐकलेलं ते. तुम्हाला सांगितलं नाही का? मी जर कोथरूडला जाणार असले आता तरच मी चालले भीमतडीला, तर मी ह्यांना डॉक्टरांना कशाला म्हणेन सर डॉक्टर कुठली बस जाते हो कोथरूडला, करेक्ट ना. आता तर मी भीमतडीला चालले ना, त्याच्यामुळे मी भीमतडीचाच रूट घेणार. जर उद्या जायचं असेल कोथरूडला तर आय एम लिव्हिंग द मोमेंट, मी इथून उठणार आणि कोथरूड आपलं भीमतडीला जाणार, त्याच्यामुळे मी आता भीमतडीबद्दलच बोलणार ना. रात्री आणि रात्री एकत्र आले आहे, त्याच्यानंतर त्यांना आता कसं बघता मुंबईत राष्ट्रवादीला किती म्हणजे आता तुम्हाला जागा तरी मिळतायत का? मला उद्धवजी आणि राजजी हे एकत्र आल्याचा मनापासून आनंद आणि समाधान. इलेक्शन किती सीट होतील ते कळेल. तुम्ही म्हणालात की शरद पवार